जर तुमच्या आयुष्यात एखादी समस्या असेल जी वारंवार प्रयत्न करूनही सुटत नसेल, जर तुम्ही देवाला हाक मारली असेल पण अजूनही उत्तर मिळालं नसेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी सांगणार आहे, कुठलीही अफवा नाही, कुठलाही चमत्कार नाही, तर स्वतः दत्तगुरूंनी दाखवलेला मार्ग. मी इथे भीती दाखवायला आलेलो नाही, ना कुठला उपाय विकायला. भक्ती सुगंध या चॅनेलवर आम्ही फक्त तेच सांगतो जे गुरुचरित्रात आहे, जे स्वामी समर्थांनी सांगितलं आहे आणि जे हजारो भक्तांनी अनुभवलेलं आहे. गुरुवार म्हणजे फक्त आठवड्यातील एक दिवस नाही, गुरुवार म्हणजे गुरु तत्व जागृत होण्याचा दिवस. आणि दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही तत्वांचा संगम. ब्रह्मा दाखवतात मार्ग, विष्णू संरक्षण करतात आणि महेश दुःख नष्ट करतात. म्हणूनच गुरुवारी केलेली दत्तसेवा फक्त पूजा नसते, ती आयुष्याची दिशा बदलण्याची प्रक्रिया असते. गुरुचरित्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जो भक्त गुरुवारी श्रद्धेने गुरुसेवा करतो त्याचे अदृश्य बंधनही तुटतात. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी ठेवा, गुरु कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय सोपी, शुद्ध आणि प्रभावी दत्तसेवा. ही सेवा कोणीही करू शकतो. स्त्री, पुरुष, विद्यार्थी, गृहस्थ, वृद्ध. यासाठी ना उपवासाची सक्ती, ना महागड्या वस्तूंची गरज. सेवा कधी करावी? गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर किंवा गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर. जे नोकरी, दुकान कामात असतात त्यांनी संध्याकाळी केली तरी चालते. दत्तगुरू वेळ नाही, भावना पाहतात. सेवा कुठे करावी? घरातील देवघर किंवा स्वच्छ शांत कोपरा. शक्य असल्यास पिवळं वस्त्र अंथरावं. लागणारी सामग्री अतिशय साधी आहे. दत्तगुरू किंवा स्वामी समर्थ यांचा फोटो, एक दिवा तेल किंवा तुपाचा, अगरबत्ती, पिवळे फूल, नसतील तर कोणतेही, पाणी आणि सर्वात महत्त्वाचं श्रद्धा. सेवा सुरू करण्यापूर्वी मोबाईल सायलेंट करा. मनातील तक्रारी काही वेळ बाजूला ठेवा. दत्तगुरूंशी वडिलांसारखं बोला. संकल्प हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ओम श्री दत्तात्रेय नमः. आज गुरुवारच्या पवित्र दिवशी मी यामध्ये आपलं नाव सांगायचं. दत्तगुरूंची ही सेवा पूर्ण श्रद्धेने करत आहे. हे दत्तगुरू, माझी सेवा स्वीकारा आणि माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. दिवा लावताना ओम दीपज्योती परब्रह्म. हे गुरुदेवा, जसं हा दिवा अंधार दूर करतो तसं माझ्या आयुष्यातील अज्ञान दूर करा. मुख्य मंत्र जप ओम श्री गुरुदेव दत्त हा किमान 108 वेळा म्हणा. माळ असेल तर उत्तम, नसेल तर बोटांवर मोजा. मंत्र मोजणी पाहत नाही, भावना पाहतो. मौन प्रार्थना सर्वात प्रभावी क्षण. आता 2 मिनिटं डोळे बंद करा. काहीही मागू नका, काहीही बोलू नका. फक्त दत्तगुरूंची उपस्थिती अनुभवा. सेवा झाल्यावर काय करावं? प्रसाद ठेवा. चना, गूळ, फळ कुणाला द्या किंवा स्वतः ग्रहण करा.
दत्तसेवा कधीच वाया जात नाही. या सेवेचे फळ खरे मानवी अनुभव. ही सेवा लॉटरी नाही, पण ती हळूहळू अडथळे दूर करायला सुरुवात करते. मनःशांती, अडकलेली कामं मार्गी लावणं, घरात सकारात्मक वातावरण, भीती आणि नकारात्मकता कमी होणं, योग्य लोकांची भेट. काही महत्त्वाच्या सूचना. अहंकाराने सेवा करू नका, दिखाव्यासाठी करू नका, कोणाला कमी लेखून सेवा करू नका, गुरूंसमोर फक्त भक्त बनून बसायचं असतं. हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो सेव्ह करा आणि कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, ओम श्री गुरुदेव दत्त. 7 गुरुवारांचा दत्त सेवा संकल्प. जीवन बदलणारा अध्याय. मित्रांनो, 7 गुरुवारांचा संकल्प म्हणजे काय? दत्त गुरु क्षणिक भावनेवर नव्हे, सातत्यावर प्रसन्न होतात. 7 गुरुवारांचा संकल्प म्हणजे एक आठवड्याचा उपाय नाही, तर गुरुशी नातं जोडण्याची प्रक्रिया आहे. जो भक्त 7 गुरुवार एकाच भावनेने सेवा करतो, त्याच्यावर गुरु कृपादृष्टी ठेवतात. गुरुचरित्र भावार्थ. संकल्प कधी घ्यावा? अमावस्या, पौर्णिमा, गुरु पुष्यामृत योग उत्तम. अन्य दिवशीही चालेल. महत्त्व आहे मनस्थितीचं. मन शांत असेल तर तोच मुहूर्त. संकल्प घेण्याची पद्धत. पहिला गुरुवार. पहिल्या गुरुवारी सेवा सुरू करण्याआधी हात जोडून शांत स्वरात म्हणा, ओम श्री दत्तात्रेय नमः. आजपासून पुढील 7 गुरुवार मी दत्त गुरूंची ही सेवा श्रद्धा, संयम आणि नियमाने करीन. हे गुरुदेवा, माझ्या चुका माफ करा, माझ्या मनाला स्थिरता द्या आणि माझ्या जीवनाचा मार्ग दाखवा. जोपर्यंत 7 गुरुवार पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी ही सेवा न थांबवण्याचा संकल्प करतो. आणि दिवा लावा. प्रत्येक गुरुवारी काय करायचं? आंघोळ, स्वच्छता, देवघर, शांत जागा, दिवा आणि अगरबत्ती, ओम श्री गुरुदेव दत्त 108 वेळा, 2 मिनिट मौन आणि प्रसाद. हीच साधी शिस्त मोठं परिवर्तन घडवते. 7 गुरुवार प्रत्येकाचा अर्थ. पहिला गुरुवार म्हणजे मनःशुद्धी. पहिल्या गुरुवारी मनातील गोंधळ वर येतो. अस्वस्थ वाटेल, शंका येतील, जुने विचार आठवतील. घाबरू नका, हेच शुद्धीकरण आहे. दुसरा गुरुवार अडथळे दिसू लागतात. कोणामुळे त्रास होतो? काय अडकले आहे? कुठे चूक होते? गुरु डोळे उघडतात. तिसऱ्या गुरुवारी गुरु बोलू लागतात, स्वप्नातून, शब्दातून, घटनांमधून. एखादं वाक्य मनाला लागेल, एखादी भेट होईल, एखादा मार्ग दाखवेल. लक्ष ठेवा. चौथा गुरुवार म्हणजे भक्ताची परीक्षा. आळस येईल, आज नको असं वाटेल, मन विचलित होईल. इथे थांबू नका. याच टप्प्यावर कृपा जवळ असते. 5व्या गुरुवारी मन हलकं होऊ लागतं, रडू येतं, मन मोकळं होतं,
भीती कमी होते. हीच खरी कृपा आहे. 6व्या गुरुवारी बदल दिसू लागतो. कामं मार्गी लागतात. लोकांची वागणूक बदलते. निर्णय स्पष्ट होतात. 7वा गुरुवार म्हणजे गुरुचा होकार. समस्या पूर्ण संपेलच असं नाही, पण तुम्ही बदललेले असता आणि तेच सर्वात मोठं वरदान आहे. भक्तांचे अनुभव काय सांगतात? एका बहिणीने 7 गुरुवार शांतपणे ही सेवा केली. कर्ज फिटलं नाही लगेच, पण नवीन कामाची संधी मिळाली. 6 महिन्यात परिस्थिती बदलली. दत्तगुरूंनी मार्ग दिला, चमत्कार नाही. एका वयोवृद्ध आजोबांनी औषधांसोबत ही सेवा सुरू केली. डॉक्टर बदलले, औषधं बदलली, मनोबल वाढले, आरोग्यात सुधारणा झाली. एका कुटुंबात घरात रोज भांडणं. सेवा सुरू झाल्याबरोबर बोलण्याची पद्धत बदलली. समोरचा नाही, स्वतःचा स्वभाव बदलला आणि घर शांत झालं. सेवा निष्फळ होण्याची कारणं हे खूप महत्त्वाचं आहे. दिखावा, देवाने लगेच द्यायलाच हवं ही अपेक्षा, सातत्य न ठेवणं, इतरांना कमी लेखणं, अहंकार. गुरु हट्ट मान्य करत नाहीत, समर्पण स्वीकारतात. स्वामी समर्थांचा विशेष संदेश. मी भक्ताला ओळखतो जेव्हा तो शांतपणे माझ्यावर विश्वास ठेवतो. जर तुमचं मन कुठेतरी हललं असेल, जर आज थोडीशी शांतता मिळाली असेल, तर कमेंटमध्ये लिहा, मी 7 गुरुवारांचा संकल्प घेतो किंवा घेते. दत्तगुरू तुमच्याकडे पाहत आहेत. आता यापुढे पाहणार आहोत, कोणासाठी ही सेवा करू नये, महिलांसाठी विशेष नियम, संकल्प मोडल्यास काय करावे. त्याआधी एक अत्यंत महत्त्वाची सूचना. दत्त सेवा ही प्रयोग नाही, ती गुरुशी नातं आहे. म्हणूनच सर्वांनीच सगळं करावं असं नाही. हा भाग भीती दाखवण्यासाठी नाही, तर चुका टाळण्यासाठी आहे. कोणीही ही सेवा करू नये. उपहासाने किंवा शंकेने करणारे, देव आहे की नाही हे पाहण्यासाठी सेवा करणारे, ही सेवा त्यांच्यासाठी नाही. दत्त गुरु परीक्षा घेत नाहीत, ते स्वीकार शोधतात. मला लगेच हवंय असे हट्ट करणारे, जर 7 गुरुवारात सगळं मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा असेल, अशांनी हा संकल्प घेऊ नये. गुरु वेळ निवडतात, आपण नाही. इतरांना इजा व्हावी म्हणून करणारे, कोणी अडचणीत यावं, माझा विजय व्हावा या भावनेने केलेली सेवा दत्त सेवेला मान्य नाही. गुरु न्याय करतात, सूड नाही. दिखाव्यासाठी, सोशल मीडियासाठी, व्हिडिओ, स्टेटस लोकांना दाखवण्यासाठी सेवा करणारे, सेवा स्वीकारली जात नाही. गुरु अंतःकरण पाहतात, कॅमेरा नाही. महिलांसाठी विशेष नियम. स्त्रिया ही सेवा करू शकतात का? हो, नक्कीच. दत्तगुरू मातृभाव मानतात. स्त्री पुरुष भेद करत नाहीत. मासिक पाळीच्या काळात काय करावे? मासिक पाळी अपवित्र नाही, ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. काय करावे? मनात सेवा सुरू ठेवा. दिवा न लावता जप करू शकता. फक्त बसून ओम श्री गुरुदेव दत्त म्हणा.
काय टाळावे? मंदिरात जाण्याचा हट्ट, स्वतःला दोष देणं. गुरु स्त्री देहाचा अपमान करत नाहीत. गर्भवती महिलांसाठी ही सेवा करू शकतात. जप कमी वेळ आणि बसून करावा. गुरु रक्षण करतात. संकल्प मोडला तर काय करावे? खूप लोक विचारतात भीतीने. जर एखादा गुरुवार चुकला तर? दत्तगुरु कठोर नाहीत. काय करावे? पुढच्या गुरुवारी मनापासून माफी मागा. हात जोडून म्हणा, हे गुरुदेवा, माझ्याकडून चूक झाली, कृपया मला माफ करा. पुन्हा संकल्प सुरू करा. घाबरू नका. काय करू नये? आता सगळं वाया गेलं असं समजणं, सेवा कायमची सोडणं. गुरु चूक माफ करतात, पण पळ काढणं त्यांना आवडत नाही. दत्त सेवेचा खोल अर्थ, ही सेवा समस्या सोडवण्यासाठी नसून आपल्याला बदलण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा समस्या बदलते. गुरुकृपा टिकवायची कशी? नम्रता, मला सगळं येतं हा भाव सोडा. सातत्य, लहान सेवा पण नियमित. मौन, सगळ्यांना सांगू नका. कृतज्ञता, जे आहे त्यासाठी धन्यवाद द्या. स्वामी समर्थांचा अतिशय गूढ संदेश. मी भक्ताला दुःख देत नाही, त्याच्या अहंकाराला मोडतो. जर आज तुमच्या मनातील थोडी भीती गेली असेल, जर आज सेवा अधिक समजली असेल, तर कमेंटमध्ये लिहा, हे दत्तगुरु मला मार्ग दाखवा. आता अंतिम गुरुवार विधी, सेवेनंतर दिसणारे संकेत आणि आयुष्यभर कृपा टिकवण्याचा मंत्र ऐकूयात. आधी एक मनापासूनची आठवण. दत्त सेवा इथे संपत नाही, तर इथे सुरू होते. 7 गुरुवार पूर्ण झाले म्हणजे कृपा मिळाली असं नाही, तर गुरुने तुमचा हात पकडला एवढंच. 7व्या गुरुवारचा अंतिम विधी. हा विधी देखाव्यासाठी नाही, तर आभार आणि समर्पणासाठी आहे. वेळ सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर. नेहमीप्रमाणेच, पण आज मन अधिक शांत ठेवा. तयारी, अंघोळ आणि स्वच्छता, देवघर किंवा शांत जागा, पिवळं वस्त्र असल्यास, मोबाईल सायलेंट. आज काही मागायचं नाही. दिवा लावताना हळू आवाजात ओम दीपज्योती परब्रह्म दीप सर्वोत्तमोपः दीपेन साध्यते सर्वं संध्यादीप नमोस्तुते. नंतर, हे दत्तगुरु, 7 गुरुवार तुम्ही मला धरून ठेवलं, त्यासाठी धन्यवाद. नंतर मंत्र जप. आज वेगळा भाव. ओम श्री गुरुदेव दत्त असं 108 वेळा. आज मोजणीपेक्षा कृतज्ञतेची भावना महत्त्वाची आहे. त्यानंतर मौन ध्यान, अतिशय प्रभावी. 3 मिनिटे. डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या. मनात फक्त एकच भाव, जे आहे ते गुरूंचं आहे. या क्षणी अनेकांना डोळ्यात पाणी येतं, ते थांबवू नका. 7 गुरुवार पूर्ण झाल्यावर काय करावं? आभार प्रदर्शन. आज कुणाला छोटा प्रसाद द्या.
गरीब व्यक्ती, वृद्ध, लहान मूल, प्राणी, गाय किंवा कुत्रा आठवड्यातून किमान एकदा ओम श्री गुरुदेव दत्त 11 वेळा म्हणा. गुरुवारी वाद टाळा, कटू शब्द टाळा, शक्य तितकं शांत राहा. सेवेनंतर संकेत खूप लोक अनुभवतात. मन शांत होणं समस्या असते, पण मन बळकट झालेलं असतं. अचानक मार्ग सापडणं, नवीन ओळख, नवीन कल्पना, नवीन संधी, जणू कोणीतरी योग्य दिशेने ढकलते. स्वप्नात गुरुदर्शन, एखादं वाक्य मनात ठसणं, दत्त नाव वारंवार ऐकू येणं, हे योगायोग नाहीत, हीच खरी कृपा आहे. आयुष्यभर कृपा टिकवण्याचा एक मंत्र खूप साधा पण अत्यंत खोल. जे घडतंय ते गुरु जाणूनच घडवत आहेत, हा विचार दररोज मनात ठेवा. स्वामी समर्थांचा अंतिम संदेश. मी भक्ताला संकटमुक्त करतोच, पण त्याआधी त्याला मजबूत करतो. जो माझ्यावर पूर्णपणे सोपवतो त्याचं ओझं मी उचलतो. जर या प्रवासात तुमचं मन कुठंतरी हललं असेल, जर आज थोडीशीही शांतता मिळाली असेल, कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, ओम श्री गुरुदेव दत्त, मी तुमच्यावर सोपवत आहे. भक्ती सुगंध परिवारासाठी आशीर्वाद. दत्त गुरु तुमच्या घरात शांती ठेवो, मनात स्थैर्य देवो आणि आयुष्याला योग्य दिशा देवो. ओम श्री गुरुदेव दत्त.